स्कॉलर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. स्पर्धा परीक्षा व इतर शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आजचा घटक वाक्याचे भाग. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत वाक्याचे भाग या घटकावर एक प्रश्न हमखास असतोच. चला तर मग त्याविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया. वाक्यात कोणाविषयी काहीतरी माहिती सांगितली जाते त्यावरून वाक्याचे उद्देश्य व विधेय असे दोन भाग पडतात. कोणाविषयी यावरून उद्देश्य तर काहीतरी माहिती सांगितली जाते ते विधेय म्हणून वाक्याचे दोन भाग पडतात, उद्देश्य आणि विधेय. आता आपण उद्देश्य म्हणजे काय ते समजून घेऊया. वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो म्हणजेच ज्याच्याबद्दल बोलतो त्यास उद्देश्य असे म्हणतात. उद्देश्य ओळखण्यासाठी क्रियापदाला कोण, काय, कोणास, कोणाचा अशा प्रकारचे प्रश्न विचारावेत म्हणजे आपणास उद्देश्य कळेल. आता आपण विधेय म्हणजे काय ते पाहूयात. वाक्यात उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्यास विधेय असे म्हणतात. आता आपण उद्देश्य कसे शोधायचे ते पाहूया. वाक्यात बऱ्याच वेळा उद्देश्य सुरुवातीला येते. ते आपण आता काही उदाहरणांच्या साहाय्याने पाहूया. पहिलं उदाहरण आहे सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्यात सूर्याविषयी माहिती सांगितली आहे. 2 नंबरचं उदाहरण आहे गाय गोठ्यात राहते. या वाक्यामध्ये गायीविषयी माहिती सांगितली आहे. तिसरं उदाहरण आहे शेतकरी शेत नांगरतो. शेतकऱ्याविषयी माहिती सांगितली आहे. चौथं उदाहरण आहे ताईने भाजी केली. या वाक्यात ताईविषयी माहिती सांगितली आहे. आपण उद्देश्य शोधण्यासाठी क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारू. पहिल्या उदाहरणात कोण उगवतो? सूर्य, म्हणून सूर्य हे उद्देश्य आहे. दुसऱ्या उदाहरणात कोण राहते? गाय, म्हणून गाय हे उद्देश्य आहे. तिसऱ्या उदाहरणात कोण नांगरतो? शेतकरी, म्हणून शेतकरी हे उद्देश्य आहे. आणि चौथ्या उदाहरणात कोणी केली? ताईने, म्हणून ताईने हे उद्देश्य आहे. यावरून आपल्या हे लक्षात आले असेल की उद्देश्य शोधण्यासाठी क्रियापदाला कोण, काय, कोणास याने प्रश्न विचारावे आणि सर्व उद्देश्य हे वाक्याच्या सुरुवातीला आले आहेत. दिलेल्या वाक्यामध्ये सूर्य, गाय, शेतकरी, ताईने हे उद्देश्य आहेत. आता आपण वाक्यातील विधेय शोधूया. उद्देश्य सोडून उरलेल्या वाक्याच्या भागास विधेय म्हणतात. हे आपण आता काही उदाहरणांच्या माध्यमातून पाहूया. पहिलं उदाहरण आहे सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्यामध्ये सूर्य हे उद्देश्य तर पूर्वेला उगवतो हा उरलेला भाग म्हणून पूर्वेला उगवतो हे विधेय. दुसऱ्या वाक्यात गाय हे उद्देश्य आणि उरलेला भाग गोठ्यात राहते हे विधेय. तिसऱ्या वाक्यामध्ये शेतकरी हे उद्देश्य आणि उरलेला भाग शेत नांगरतो हे विधेय. ताईने हे उद्देश्य आणि भाजी केली हे उरलेला भाग म्हणजेच विधेय होय. उद्देश्य विस्तार. आता आपण पाहिलेल्या वाक्यांमध्ये उद्देश्य हे एका शब्दामध्ये होते, परंतु उद्देशामध्ये एकच शब्द येतो असे नाही, एकापेक्षा जास्त शब्दही येऊ शकतात. आता आपण खालील उदाहरणाने ते पाहूया. माझा दादा अभ्यास करतो. या वाक्यामध्ये क्रियापदाला कोणने प्रश्न विचारू. कोण अभ्यास करतो? दादा. दादा हे या वाक्यातील उद्देश आहे.
दादाविषयी अधिक माहिती देणारा शब्द या ठिकाणी आला आहे, तो म्हणजे माझा. आणि माझा हा उद्देश विस्तार, म्हणून माझा दादा उद्देश विस्तार आणि उद्देश मिळून नवीन उद्देश तयार झाले आहे. माझा दादा हे उद्देश आणि अभ्यास करतो हे विधेय. पुढील वाक्यामध्ये सारे ससे उड्या मारू लागले. सारे ससे हे उद्देश आणि उड्या मारू लागले हे विधेय आहे. तिसरं वाक्य आहे सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. या वाक्यामध्ये सुधीर आणि सुमन हे उद्देश आणि एकाच शाळेत शिकतात हे विधेय. पाटलांची मुलगी लता आमच्या घरी आली. पाटलांची मुलगी लता हे उद्देश आणि आमच्या घरी आली हे विधेय आहे. आतापर्यंत पाहिलेल्या वाक्यामध्ये उद्देश हे सुरुवातीला आलेले होते, परंतु उद्देश नेहमी सुरुवातीलाच येते असे नाही. आता आपण खालील वाक्य पाहू. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकींना सावध करतात. या वाक्यात उद्देश काढण्यासाठी क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारू. कोण सावध करतात? मुंग्या. म्हणजेच या वाक्यात मुंग्या हे उद्देश सुरुवातीला न येता वाक्याच्या मध्ये आलेले आहे. मुंग्या हे उद्देश व राहिलेले शब्द एखादे संकट आल्यावर लगेच एकमेकांना सावध करतात हे विधेय आहे. पुढील वाक्य आहे शेतात गेल्यावर आईने जेवण केले. उद्देश काढण्यासाठी क्रियापदाला कोणी प्रश्न विचारू. कोणी जेवण केले? आईने. म्हणून आईने हे उद्देश आहे व राहिलेले शब्द शेतात गेल्यावर जेवण केले हे विधेय आहे. तिसरं वाक्य आहे केवढा मोठा साप आहे तो. हे उद्गारवाचक वाक्य आपण सरळ मांडून घेऊया. तो केवढा मोठा साप आहे. क्रियापदाला कोणने प्रश्न विचारू. कोण आहे? मोठा साप. मोठा साप हे उद्देश व उरलेले शब्द विधेय आहेत. चौथं वाक्य आहे तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळतो. क्रियापदाला कोणने प्रश्न विचारू. कोण खेळतो? आम्ही. आम्ही हे उद्देश तर तो खेळ मधल्या सुट्टीत खेळतो हे विधेय. वरील सर्व वाक्यात उद्देश वाक्याच्या सुरुवातीला न येता मध्ये आलेली आहेत. या घटकावर परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते आपण आता पाहूया. वाक्यातील उद्देश विभाग कोणता? वाक्यातील विधेय भाग कोणता? योग्य उद्देश निवडा. वाक्यातील योग्य विधेय कोणते? उद्देश विभागात एकूण किती शब्द आहेत? विधेय भागात एकूण किती शब्द आहेत? आता आपण परीक्षेला येणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करू. प्रश्न पहिला, पुढील वाक्यातील विधेय कोणते? राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. या वाक्यामधील क्रियापदाला आपण कोणने प्रश्न विचारू. कोण होते? राजीव गांधी. हे या वाक्यातील उद्देश आणि भारताचे पंतप्रधान होते हे उरलेले शब्द म्हणजेच या वाक्यातील विधेय. म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 भारताचे पंतप्रधान होते. प्रश्न दुसरा, रिकामी जागा योग्य विधेयाने पूर्ण करा. कैरी टिंब टिंब टिंब. या वाक्यामध्ये आता आपण पर्याय घालून बघूया. पहिला पर्याय आहे गरे करावेत. कैरी गरे करावेत हे योग्य वाटत नाही. कैरी वेलीला लागते हे चुकीचे आहे. कैरी तिखट असते हे पण चुकीचे आहे. तर चौथा पर्याय घेऊयात आपण. कैरी आंबट असते हे अगदी बरोबर आहे. म्हणजे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंबट असते. प्रश्न तिसरा, खालील वाक्यातील उद्देश ओळखा. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या वाक्यामध्ये आपण क्रियापदाला कोणी याने प्रश्न विचारू म्हणजे आपल्याला उद्देश मिळेल. कोणी दिला? संत गाडगेबाबांनी. हे या वाक्यातील उद्देश आहे. म्हणजेच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा, दिलेल्या वाक्यात उद्देश भागात किती शब्द आहेत? रिमझिमत्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले. आता आपण या वाक्यातील क्रियापदाला कोणी आणि प्रश्न विचारू. कोण दिसले?
सप्तरंगी इंद्रधनुष्य हे या वाक्यातील उद्देश आहे. या वाक्यात उद्देश सुरुवातीला न येता मध्ये आलेले आहे, हे लक्षात ठेवायचं. सप्तरंगी इंद्रधनुष्य या उद्देशामध्ये 2 शब्द आलेले आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5. खालील वाक्यातील विधेय भागात किती शब्द आहेत? सर्कशीत धमाल उडवून दिली विदूषकाने. सुरुवातीला हे वाक्य आपण सरळ करून घेऊया. विदूषकाने सर्कशीत धमाल उडवून दिली. आता आपण क्रियापदाला कोणी याने प्रश्न विचारू. कोणी उडवून दिली? विदूषकाने. विदूषकाने हे या वाक्यातील उद्देश आहे आणि उरलेला भाग म्हणजेच सर्कशीत धमाल उडवून दिली हे या वाक्यातील विधेय आहे. विधेय भागात एकूण 4 शब्द आलेले आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी 2 प्रश्न. पहिला प्रश्न, खालील वाक्यातील उद्देश कोणते आहे? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. प्रश्न 2, खालील वाक्यातील विधेय कोणते? भैरूची गाय गवत खाते. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायची आहेत. मी वाट पाहते तुमच्या उत्तराची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.